नमस्कार मित्रो, लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ हा मंडपामध्ये असतो, तर नंदिनी ही गौरी हरणाची पूजा करत असते, तर पार्थ हा जीवाची वाट बघत असतो, तर काव्याकडे जीवाचा मोबाईल असतो, त्यामुळे घरचे सगळे चिंतेत असतात, जीवाचा काही पत्ता लागत नाही। तर इकडे वसू नंदिनीला किडनॅप करण्याचा प्लॅन करते, तर तिचे पार्टनर वसू बोलवते आणि नंदिनीला ते मॅटमध्ये गुंडाळून किडनॅप करतात। तर मंडपामध्ये नंदिनीची वाट बघत असतात। पार्थचे वडील बोलतात की नवरी मुलगीला लवकर मंडपामध्ये आणा, लवकर आता मुहूर्ताची वेळ होत चालली आहे। तर तेवढ्यात देवबाप्पा सुद्धा लग्नासाठी घाई करतात, पण नंदिनी तिथे काही येत नाही। तर काव्याला सांगतात की काव्या तू रूममध्ये जा आणि नंदिनीला घेऊन ये। तर काव्या रूममध्ये येते, तर नंदिनी तिला काही रूममध्ये दिसत नाही, तर वसू ही नंदिनीला किडनॅप करते, तर काव्या एकदम घाबरते। तर इकडे पार्थ सुद्धा नंदिनी मंडपात आली नाही, त्यामुळे तो चिंतेत असतो। तर मानिनी सुद्धा खूप चिंतेत असते, मुलगा हा पाटावरती बसला, नवरी मंडपात आली नाही, त्यामुळे पाहुणे सुद्धा अचंबित। तर सगळ्यांचं लक्ष हे नवरीकडे लागलेलं असतं, पण नवरी काही मंडपात येत नाही, त्यामुळे पार्थचं मन खूप दुखावतं। पार्थला वाटतं की मी मंडपात आहे आणि माझी नवरी कुठे गेली। तर नवरी इकडे किडनॅप झालेली असते, हे कोणालाही माहिती नसतं आणि पार्थ मंडपामध्ये नंदिनीची वाट बघत असतो। नवरी आणण्यासाठी गेलेलं पार्थचं वराड हे नवरीशिवाय माघारी फिरतं आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबा। धन्यवाद।